नमस्कार. एक पालक आणि पेरेंट काउन्सिलर म्हणून आज तुमच्याशी बोलण्याचा योग आला आहे. आपल्या मुलांचं शिक्षण उत्तम व्हावं म्हणून आपण त्यांना खूप चांगल्या शाळेत घालतो, वेगवेगळे क्लासेस लावून देतो. पण जेव्हा आपण त्यांच्या करिअरबद्दल विचार करतो की भविष्यात त्याचा काय स्कोप आहे, तेव्हा मात्र आपण अनेक लोकांना सल्ले विचारतो. आपल्या ओळखीपाळखीचे, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे लोक या क्षेत्रात काहीही माहिती नसताना आपल्याला भरभरून सल्ले देतात. अनेकदा आपली मुलं फक्त आपल्या मित्रमैत्रिणींनी एक करिअर निवडलंय ना म्हणून त्याच मार्गाने जातात. परिणामी त्यांना त्याच्यात यश कधीच मिळत नाही, कारण हा त्यांचा चॉईस नसतो. त्यांनी तो फक्त त्यांच्यामुळे घेतलेला एक निर्णय असतो. परिणामी त्यांचं करिअर हवं तसं घडूच शकत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? आपली मुलं नैराश्यात जातात. त्यांचं ते आयुष्य आनंदाने जगूच शकत नाही. पण तुम्हाला एक सांगू, आता काळजी करण्याची गरज नाही. नाशिकच्या HRRDC प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमने 150 पेक्षा अधिक चरित्रांचा अभ्यास करून आणि 23,000पेक्षा जास्त मुलांवर रिसर्च केला आहे आणि करिअर ॲस्पिरेशन डायरी आणि ऑनलाईन करिअर ॲस्पिरेशन टूल किंवा साधनांची निर्मिती केली आहे. हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला www.careeraspiration.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आई, वडील आणि पाल्य अशा तिघांनाही मिळालेले वेगवेगळे पासवर्ड वापरून आपापली या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि हो, मग समुपदेशक तुम्हाला फोन करतील. मुलांच्या करिअरसाठी कुटुंबाने काय आणि कसे करायचे हे समजावून सांगतील. याचबरोबर करिअर ॲस्पिरेशन डायरी वापरणे अपेक्षित आहे. आता मी तुम्हाला ही डायरी वापरण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. आनंदी जीवन HRRDC प्रायव्हेट लिमिटेड. आनंदी जीवन चळवळ कशासाठी? प्रत्येक मुलाला करिअरचा निर्णय घेण्यासाठी योग्य पद्धती देणे, ज्यामुळे जीवन आनंदी होईल. म्हणजे काय? आनंदाचा अर्थ असा नाही की जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी असावा. याचा अर्थ जास्तीत जास्त वेळ जीवन आनंदी असावं. जेव्हा ती व्यक्ती त्याला किंवा तिला काय आवडतं तेच करेल तेव्हाच हे घडेल. व्यक्ती त्याच्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ त्याच्या करिअर क्षेत्रात काम करत असते. ते करताना जर ती आनंदी असेल तर जीवन आनंदी होईल. हे कसं होईल? आनंदी जीवन चळवळ, करिअर महत्त्वाकांक्षा साधन, करिअर महत्त्वाकांक्षा डायरी ही 2 साधनं वापरून आपण आपल्याला आवडणारं क्षेत्र निवडू शकतो आणि तिथे पोहोचण्याचा आराखडा तयार करू शकतो. हे कोणासाठी आहे? हे अशा सर्व मुलामुलींसाठी आणि पालकांसाठी आहे ज्यांचं वय 11 वर्षांच्या पुढे आहे. करिअर महत्त्वाकांक्षा डायरी, करिअर ॲस्पिरेशन डायरी कशी मिळेल? करिअर महत्त्वाकांक्षा डायरीसाठी तुम्ही www.careeraspiration.in या संकेतस्थळावर व्हिजिट करू शकता. इथे बाय डायरी असा टॅब दिलेला आहे. तिथे क्लिक करा. सगळे डिटेल्स भरा, पिनकोड विसरू नका आणि सबमिट करा. पैसे भरा आणि त्यानंतर तुम्हाला डायरी पाठवली जाईल. करिअर महत्त्वाकांक्षा डायरी, करिअर ॲस्पिरेशन डायरी कशी वापरतात? करिअर महत्त्वाकांक्षा डायरी कशी वापरतात? करिअर महत्त्वाकांक्षा डायरी तुम्ही ज्या दिवशी आनंदी आहात तेव्हा लिहायची आहे. ही मुलगा किंवा मुलगी, आई, वडील, शिक्षक यांच्यापैकी कोणीही लिहू शकतं. एकत्र बसून लिहिली तर खूपच चांगलं. दररोज झोपण्याआधी तिला जरूर हातात यावी यासाठी ती उशीवर ठेवा. आता आपण बघणार आहोत लिहिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटी किंवा क्रिया आहेत त्यांना मार्क कसे द्यायचे. आपल्याला 6 वेगवेगळ्या प्रकारे मार्क द्यायचे आहेत. पहिले आहे ते लाईक टू डू किंवा करायला आवडतं. या कॉलममध्ये किंवा स्तंभामध्ये मार्क देऊया. जर तुम्हाला लिहिलेली ॲक्टिव्हिटी किंवा क्रिया एखाद्या वेळेला करायला आवडणार असेल तर 1 निवडा. जर तुम्हाला ऑकेजनली किंवा कधीतरी करायला आवडणार असेल तर 2 निवडा. जर फ्यू टाइम्स किंवा थोड्या वेळा करायला आवडणार असेल तर 4 पर्याय निवडा. ऑलवेज किंवा पुन्हा पुन्हा करायला आवडणार असेल तर 5 निवडा. दुसरा कॉलम किंवा स्तंभ इंटरेस्ट म्हणजेच आवड याला मार्क द्यायचेत. जर तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी किंवा लिहिलेली क्रिया खरं तर इतकी आवडत नाही, नॉट रिअली, तर 1 मार्क निवडा. जर ते तुमच्या मूडनुसार
म्हणजे डिपेंड्स असेल तर 2 निवडा. जर फील गुड किंवा करताना चांगलं वाटत असेल तर 3 निवडा. जर खूप चांगलं वाटलं असेल तर व्हेरी व्हेरी गुड, फील व्हेरी गुड असं असेल तर 4 निवडा. आणि जर आश्चर्यकारक म्हणजे अमेझिंग वाटत असेल तर 5 निवडा. तिसरा कॉलम किंवा स्तंभ आहे ड्युरेशन स्पेंड किंवा ते करण्यासाठी तुम्ही किती वेळ व्यस्त होतात त्यासाठी आहे. जर ते करण्यामध्ये 5 मिनिटापेक्षा कमी वेळ तुम्ही असाल तर 1 मार्क निवडा. 5 ते 10 मिनिटं तुम्ही त्यासाठी व्यतीत केले असतील तर 2 मार्क निवडा. 10 ते 20 मिनिटं लागले असतील तर 3 मार्क निवडा. जर तुम्ही 20 ते 40 मिनिटं यासाठी व्यतीत केले असतील तर 4 मार्क निवडा. आणि त्यापेक्षा जास्त वेळ म्हणजे 40 मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही त्यात व्यतीत केले असतील तर 5 मार्क निवडा. चौथा कॉलम किंवा स्तंभ एफर्ट्स किंवा प्रयत्न याला मार्क द्यायचे आहेत. जर ही ॲक्टिव्हिटी किंवा क्रिया करताना तुम्हाला फील टायर्ड म्हणजेच थकवा आला असेल तर 1 मार्क निवडा. जर तुम्हाला नॉट टायर्ड बट नॉट एन्जॉयड म्हणजे थकला नाहीत पण मनापासून मजा आली नाही असं असेल तर 2 मार्क निवडा. ठीक किंवा ओके वाटलं असेल तर 3 मार्क निवडा. जर फील गुड किंवा चांगलं वाटलं असेल तर 4 मार्क निवडा. आणि जर तुम्हाला फील ग्रेट म्हणजे खूपच छान वाटलं असेल तर 5 निवडा. पाचवा कॉलम किंवा स्तंभ इन्व्हॉल्वमेंट म्हणजेच सहभाग याला मार्क द्यायचे आहेत. जर ते करताना तुम्हाला फक्त ते केलं जस्ट टू डू इट असेल, त्याबरोबर काही वाटलं नसेल तर 1 मार्क निवडा. ते करताना इन्व्हॉल्व इन स्टार्ट म्हणजे सुरुवातीला तुम्ही त्यात सहभागी होतात, नंतर नाही तर 2 निवडा. तुम्ही लक्ष देत होतात म्हणजे अटेंटिव्ह असाल तर 3 मार्क निवडा. जर तुम्ही त्यात पूर्ण सहभागी किंवा इन्व्हॉल्व्ड असाल तर 4 मार्क निवडा. आणि जर तुम्ही हे करत असताना सगळं विसरून गेला असाल म्हणजेच फॉरगॉट एव्हरीथिंग असं असेल तर 5 मार्क निवडा. 6वा कॉलम किंवा स्तंभ एक्सपेरिमेंटिंग म्हणजेच प्रयोग करत राहणं याला मार्क द्यायचे आहेत. हे करताना तुम्ही रिपीटिंग द थिंग्स म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच करत असाल तर 1 मार्क निवडा. जर तुम्ही फ्यू चेंजेस इन डुईंग म्हणजे करताना थोडे बदल केले असतील तर 2 मार्क निवडा. तुम्ही ट्राईंग चेंजेस म्हणजे सारखे बदल करण्याचा प्रयत्न केले असेल तर 3 मार्क निवडा. जर तुम्ही एक्सप्लोरिंग ऑप्शन म्हणजे काय अजून पर्याय असू शकतील याबद्दल विचार करत असाल तर 4 मार्क निवडा. जर तुम्ही क्रिएटिव्ह चेंजेस डन म्हणजे खूपच वेगळे बदल केले असतील तर 5 मार्क निवडा. आता या निवडलेल्या मार्कांची बेरीज करा आणि ते स्कोर या कॉलममध्ये म्हणजे स्तंभामध्ये लिहा. आता आपण उदाहरण बघूयात. आज गणेशला भाजी आणायला पाठवलं. त्याला भाव करायला सांगितला. 25 रुपयाची भाजी त्याने 20 रुपयात आणली. आज दुपारी टीव्हीवर गाड्यांची रेस खेळत होता. हे आईने लिहिलेलं आहे. गणेशच्या पसंतीचे ड्रेस आज आणले. आज मी मला सांगितलेला प्रोजेक्ट केला. 5 किल्ल्यांची चित्र आणि माहिती गोळा करायची होती. इंटरनेटवरून आणि प्रेझेंटेशन बनवायचे होते. हे आईने लिहिलेलं आहे. मित्राकडून त्याने गोष्टीचं पुस्तक आणलं आणि आज वाचत बसला होता. अशी पुस्तकं वाचायला आवडतील असं तो म्हणतोय. हे आईने लिहिलेलं आहे. यावर आपल्याला फीडबॅक मिळू शकतो. फक्त सांगितलं तर करतो, गेम खेळायला लागला की जाम हलत नाही, तो फक्त बरोबर येतो, प्रोजेक्ट मन लावून करतो पण मूड असला पाहिजे, वाचण्याच्या बाबतीत चूजी आहे. आता इथे आपण मागे बघितल्याप्रमाणे मार्क दिले आहेत. आज बागेत काम केलं, मला छान वाटले. आज मॅगी बनवलं, त्यात मी कोथिंबीर टाकली. हे स्वतः गणेशने लिहिलेलं आहे. आज कार बघायला गेलो तेव्हा खूप बारकाईने बघत होता आणि त्याच्याबद्दल खूप बोलत होता. हे त्याच्या बाबांनी लिहिलेलं आहे. आज गच्चीवर गेलो तेव्हा बाबांनी ताऱ्यांची माहिती सांगितली. आज नवा फ्रीज आणला तर गणेश खूप खुश होता. सारखं विचारत होता यात गार थंड कसं होतं. मागून पुढून खूप वेळा इन्स्टॉल करताना बघत होता. यावर फीडबॅक असा असू शकतो. थोडा वेळ करतो आणि सोडून देतो. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. टेस्ट पण छान होती. गाड्या खूप आवडतात त्याला. आणि रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारत होता. तसंच या डायरीमध्ये जे रकाने रिकामे आहेत ते सुद्धा आपल्याला भरावयाचे आहेत.
हायेस्ट स्कोर टॉप 5 ॲक्टिव्हिटीज. 21 जून 23 आज कार बघायला गेलो तेव्हा खूप बारकाईने बघत होता आणि त्याच्याबद्दल खूप बोलत होता. गाड्या खूप आवडतात त्याला, हे बाबांनी लिहून ठेवलेलं आहे. 5 मे 23 आज दुपारी टीव्हीवर गाड्यांची रेस खेळत होता. गेम खेळायला लागला की जाम हलत नाही, हे आईचं म्हणणं आहे. 13 मे 23 आज मी सांगितलेला प्रोजेक्ट केला. 5 किल्ल्यांची चित्र आणि माहिती गोळा करायची होती इंटरनेटवरून आणि प्रेझेंटेशन बनवायचं होतं. तो प्रोजेक्ट मन लावून करतो, पण मूड असला पाहिजे, हे आईने लिहून ठेवलं आहे. कंसात तुम्ही बघाल तर तो स्कोअर लिहिलेला आहे. 10 जून 23 आज नवा फ्रीज आणला तर गणेश खूप खुश होता. सारखं विचारत होता यात गार कसं होतं. मागून पुढून खूपदा बघितलं आणि इन्स्टॉल करायला आलेल्या लोकांना देखील प्रश्न विचारत होता. रात्री झोपेपर्यंत सारखे प्रश्न विचारत होता. हे बाबांनी लिहून ठेवलेलं आहे. यातून काय लक्षात येतं? गणेश यंत्र, गाड्या या बाबतीत खूप आवडीने काम करतो. तो जेव्हा एखाद्या आवडीच्या विषयात काम करतो तेव्हा खोलवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात कुठलं करिअर असू शकतात हे न समजल्यास आम्हाला डायरीचा फोटो पाठवा, आम्ही तुम्हाला मदत करू. गणेशच्या आवडीची क्षेत्र यंत्र, गाड्या या संदर्भात आहे. या संदर्भात कुठले पर्याय आहेत? गाड्यांचं गॅरेज काढू शकतो आणि गाड्या रिपेअर करण्यासारख्या सेवा देऊ शकतो. कंपनीच्या शोरूमची एजन्सी घेऊ शकतो. ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कंपनीमध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, सेल्स यात काम करू शकतो. ऑटोमोबाईल डिझाईनमध्ये काम करू शकतो. ऑटोमोबाईल पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करू शकतो किंवा अशीच स्वतःची कंपनी काढू शकतो. ऑटोमोबाईल पार्ट विक्रीचं दुकान चालवू शकतो. गाड्यांचे गेम तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम करू शकतो. मेकॅनिकल पार्ट किंवा प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करू शकतो किंवा स्वतःचं प्रॉडक्ट काढू शकतो. Which education training you should do to develop your career? Engineering, mechanical, automobile, diploma, mechanical, automobile, ITI, mechanical, automobile, certificate course in electrical vehicle, वगैरे वगैरे. 5 major steps to reach to that level. करिअर ॲस्पिरेशनचा माझा रिपोर्ट बघून त्याप्रमाणे पावलं उचलली पाहिजेत. अशा कोर्सेस आणि कॉलेजची माहिती घेतली पाहिजे आणि जाऊन भेटलं पाहिजे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटलं पाहिजे. त्यांना याचं भविष्य कसं असेल याबद्दल विचारलं पाहिजे. हे कोर्सेस शिकवणारे चांगले कॉलेज, फी, इतर खर्च ह्याची माहिती घेतली पाहिजे. कुठल्या कंपन्या या प्रकारच्या नोकऱ्या देतात याची माहिती घेतली पाहिजे. या नोकरीसाठी कुठली कौशल्य लागतात आणि ती कशी वाढवायची ह्याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. की स्किल्स टू अक्वायर फॉर करिअर. गाडी कशी चालते हे समजून घेतलं पाहिजे. गाडीत वापरली जाणारी वेगवेगळी प्रोसेस समजून घेतल्या पाहिजेत. सायन्सचे नियम समजून घेतले पाहिजेत. पार्ट कसे बनतात हे समजून घेतलं पाहिजे. गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येतात त्यावर काय उपाय केले जातात हे समजून घेतलं पाहिजे. माय स्ट्रेंथ फॉर करिअर. मला या विषयाची आवड आहे. मी जाऊन गाडीच्या मेकॅनिक काकांशी, इंजिनियर काकांशी बोलू शकतो. मी याविषयीची माहिती गोळा करतो आणि आता एका ठिकाणी व्यवस्थित साठवतो. अजून वेगवेगळे प्रश्न विचारून हे समजून घेता येईल. करिअर महत्त्वाकांक्षा साधन करिअर ॲस्पिरेशन टूल कसं वापरतात? करिअर महत्त्वाकांक्षा साधन काय आहे आणि का वापरायचं? हे साधन मुलाला आणि कुटुंबाला शास्त्रोक्त पद्धतीनं करिअर निवडण्यास मदत करते. करिअर महत्त्वाकांक्षा हे साधन तुम्हाला काही प्रश्न विचारतं आणि त्यावरून कुटुंबाने एकत्र येऊन मुलांचा करिअरचा विचार कसा केला पाहिजे हे सांगते. करिअरसाठी मुलाने किंवा मुलीने काय केलं पाहिजे हे सुचवते. यामुळे करिअरचे निर्णय चांगले होऊन मुलाला किंवा मुलीला आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत होते. करिअर महत्त्वाकांक्षा साधन कसं वापरायचं? यासाठी इंटरनेटवर www.careeraspiration.in यावर क्लिक करा आणि माहिती भरा. माहिती संपूर्ण भरून सबमिट या बटनवर क्लिक करा. जर काही माहिती टाकायची राहून गेली असेल तर इथे तुम्हाला इंटिमेशन दाखवली जाईल. ती पूर्ण करा आणि सबमिट झाल्यावर असा समोर मेसेज येईल. वडिलांच्या ईमेलवर एक मेल येईल. तो चेक करा आणि यामध्ये दिलेला OTP ह्या जागेवर टाका आणि त्यानंतरच सबमिट हे बटन दाबा. फी देण्यासाठी या बटनावर क्लिक करा. जर तुम्ही शाळेत असाल किंवा फी भरलेली असेल तर मिळालेला कोड इथे टाका. जर तुम्ही चुकून बाहेर आलात आणि
तुम्हाला पुन्हा आत जायचं असेल तर पुन्हा www.careeraspiration.in वर जा, साइन इन हे बटन दाबा. इथे तुम्हाला मेलवर आलेला लॉग इन टाका. इथे तुम्हाला मेल आलेला पासवर्ड टाका. फी देण्यासाठी या बटनावर क्लिक करा. जर तुम्ही शाळेत असाल किंवा फी भरलेली असेल तर मिळालेला कोड इथे टाका. तुम्ही बरोबर कोड सबमिट केला की टेस्ट चालू होईल आणि प्रश्न सोडवता येतील. त्यानंतर सबमिट करा. तुमची टेस्ट झाल्यानंतर लॉग आउट हे बटन दाबा. स्क्रीनवर खाली जा. वडिलांना किंवा सांभाळणारे पुरुष पालक टेस्ट करण्यासाठी त्यांनी इथे क्लिक करा. आईला किंवा सांभाळणारे माता पालक टेस्ट करण्यासाठी त्यांनी इथे क्लिक करा. वडिलांसाठी किंवा पिता पालकांसाठी असे दिसेल. तिथे मेलवर आलेले लॉग इन आणि पासवर्ड टाका. आता टेस्ट सुरू होईल. आई किंवा माता पालकांसाठी असे दिसेल. तिथे मेलवर आलेले लॉग इन आणि पासवर्ड टाका. साइन इन करा. टेस्ट सुरू होईल. टेस्ट संपल्यावर मुलाला किंवा मुलीला लॉग इन करून आपले प्रश्न विचारता येतील. उदाहरण इथे दिले आहे. 6 महिन्यांनी तुम्हाला पुन्हा टेस्ट देता येईल. यासाठी तुम्हाला पुन्हा लॉग इन करावं लागेल. बघितलं, आत्तापर्यंत आपण आपल्या मुलांना वेगवेगळे गिफ्ट्स दिलेत, त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्यात, छान छान खेळणी पण दिलेत. चला तर मग आता वेळ आहे मुलांना त्यांचं उत्तम करिअर, आनंदी जीवन, हॅप्पी लाईफ गिफ्ट देण्याचं. आनंद दिल्याने वाढतो. चला तर मग आपल्या ओळखीच्या मुलांना आणि पालकांना या मोहिमेत सहभागी करून घेऊयात. डायरी घेऊन पुढची पिढी आनंदी करण्यासाठी आपण या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.